दौंडच्या SRPF भरतीमध्ये मोठा घोळ जो आहे तो झाल्याचा सध्या समोर आलेला आहे। इंदापूरमध्ये शनिवारी 100 मार्कांची लेखी परीक्षा पार पडली, मात्र या परीक्षेत 85 प्रश्न जसेच्या तसे पुण्यातील एका खाजगी क्लासच्या सराव जो असतो चाचणी जे पुस्तक असतं त्याच्यातूनच उचलल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला। याच्यानंतर ना पालक आणि जे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत त्यांच्यात एकच संताप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आता आपल्या माझ्यासोबत MPSCचे जे राईट्स आहे सांभाळणारे ते निलेश सर आहेत आणि आपल्यासोबत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारे देखील काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ सुरुवातीला नेमकं हे काय प्रकरण होतं की ते तुम्ही आमच्या ऑडियन्सला सोप्या भाषेत पहिलं समजावून सांगा। 2 मेला सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने 2 मेला SRPF ग्रुप 5 जो आहे दौंडचा त्यांची परीक्षा पार पडली। साधारणपणे 104 जागांसाठी ही परीक्षा झाली होती। 3500 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते। जेव्हा ही परीक्षा अगदी सुरळीत पार पडली आणि बाहेर आल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले तेच प्रश्न एका खाजगी प्रकाशनाच्या सराव प्रश्नसंचामध्ये आहेत। त्या विद्यार्थ्यांनी जेव्हा तो प्रश्नसंच चेक केला तर 10 नंबरचा जो पेपर आहे त्या सराव प्रश्नसंचामधला तर त्याच्यातून 85 प्रश्न अगदी आहे असे या शब्दाचा अर्थ आपण अगदी झेरॉक्स कॉपी घेतला तरी हरकत नाही, कारण जो पहिला प्रश्न त्या सराव संचामध्ये आहे तोच पहिला प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आहे, तेच पर्याय आहेत, अगदी स्वल्पविराम फुलस्टॉप सगळं काही जसंच्या तसं झेरॉक्स केलं आहे, सगळं काही कॉपी पेस्ट केलं आहे आणि हे खूप भयंकर आहे। 100 पैकी 85 प्रश्न कॉपी करण्यात आलेले आहेत। आमचा मुद्दा आहे हे कॉपी करताना 2 शंका माझ्या मनामध्ये येतात। एक तर ज्यांना कोणाला ही प्रश्नपत्रिका काढण्याची ज्यांची कोणाची तरी जबाबदारी होती त्यांनी ती जबाबदारी पार पाडली नाही, त्यांनी कुठून तरी एक प्रश्नपत्रिका उचलली आणि ती कॉपी पेस्ट त्यांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केली, सरळ असं झालं असेल तर। दुसरी महत्त्वाची शंका आहे की याच्यामध्ये संगनमताने काही प्रकार घडलाय का, कारण अनेक वेळा पेपर फुटीचे प्रकरणं याच पद्धतीने होतात। एखाद्या पुस्तकाचा खप वाढावा, एखाद्याकडून काहीतरी आमिष भेटतं आणि म्हणून अशा प्रकारे प्रश्नपत्रिका डिझाईन केल्या जातात किंवा फोडल्या जातात। म्हणून माझी मागणी अशी की हा जो काही प्रकार झाला आहे हा संगनमताने झाला आहे का खरंच काम टाळायचं होतं म्हणून कुणाची तरी प्रश्नपत्रिका उचलली आणि तिकडं छापली, ह्याची निपक्ष पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। बरं, आता ही चौकशी काल चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, पण पोलिसांची चौकशी करतायत, इथंच खरी मेक आहे। जर पोलिसांची चौकशी करणार असतील तर ती चौकशी निपक्ष होईल का याबद्दल आम्हाला शंका आहे। म्हणून एकतर न्यायालयीन चौकशी करा किंवा त्याच्यावरती SIT स्थापन करा, त्याच्या माध्यमातून खोलापर्यंत या प्रकरणात गेलं पाहिजे आणि काय ते बाहेर आलं पाहिजे। नंबर 1। नंबर 2, माझी दुसरी मागणी अशी की पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका ज्या सेट केल्या जातात त्या सेट केल्या जात असताना एक स्टँडर्ड प्रोसिजर वापरली जात नाही। पुणे जिल्ह्याच्या वेगळ्याच पद्धतीने केल्या जातात, मुंबईच्या वेगळ्याच पद्धतीने केल्या जातात, नागपूरच्या वेगळ्याच पद्धतीने केल्या जातात, कुठलीही स्टँडर्ड मेथड वापरली जात नाही। सिलेबसचा पॅटर्न फॉलो केला जात नाही। कधी मराठी 25 मार्काला आहे तर कधी 10 मार्काला आहे, कधी GS 25 मार्काला आहे तर कधी 56 मार्काला आहे। अशा प्रकारे कुठलीही प्रश्नपत्रिका कशी काढावी याची स्टँडर्ड प्रोसिजर नाही आहे। किती मार्काला कोणता प्रश्न, सिलेबस डिझाईन केलं असं काहीही स्टँडर्ड नाही आहे। लाखो विद्यार्थी, ह्यावर्षी 16 लाख विद्यार्थी बसले होते, लाखो विद्यार्थी पोलीस भरतीसाठीची तयारी करतायत आणि हे सगळे विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत, 12वी पास झालेले विद्यार्थी आहेत, यांना न्याय भेटला पाहिजे। म्हणून याची चौकशी करा, या प्रकरणाची, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि एक पोलीस भरतीची प्रश्नपत्रिका काढण्याची स्टँडर्ड प्रोसिजर महाराष्ट्र पोलीस खात्याने विकसित केली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। सध्या विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये या गोष्टीने प्रचंड संताप पाहायला मिळतो, नेमकं त्यांचं या संपूर्ण प्रकरणावरती नेमकं काय म्हणणं आहे, काय मागणं आहे? महाराष्ट्रामध्ये जवळपास 15 लाख विद्यार्थी जे असतील ते पोलीस भरतीची तयारी करतात। महाराष्ट्रात असं एकसुद्धा गाव नसेल की जिथं पोलीस भरतीची तयारी करणारा विद्यार्थी नसेल आणि आज संपूर्ण त्या विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना घडलेली आहे। म्हणजे जे विद्यार्थी 5-5 वर्ष अभ्यास करतात, ग्राउंडची तयारी करतात आणि अशा प्रकारे जर परीक्षेमध्ये पोलीस भरतीमध्ये घोटाळे होत असतील तर त्यांनी करायचं काय? म्हणजे नेमके पैसे भरून तुम्ही नोकरीला लागायला पाहिजे असं सरकार धोरण ठरवतं आहे का? आणि तुम्ही म्हणजे सरळ ह्याच्यामध्ये दिसून येतं की ह्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे। म्हणजे आपण समजू शकतो की 5-10 प्रश्न एखाद्या खाजगी सराव संच असेल, प्रकाशन असेल, पुस्तक असेल त्याच्यात नाही आहे, पण 85 प्रश्न आणि ते सलग सिरियलनुसार येत आहेत, त्याच्यामध्ये कानामात्रा उकारसुद्धा चेंज केला नाही, म्हणजे सरळ ह्याच्यामध्ये घोटाळा झालेला दिसून येत आहे। आणि ह्याची चौकशी करणार कोण तर पोलीसच करणार, म्हणजे पोलिसांनीच प्रश्नपत्रिका काढली आणि पोलीसच चौकशी करणार, म्हणजे चोराची चौकशी करणार असं याच्यात निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही। त्याच्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे CBI मार्फत असेल किंवा निवृत्त न्यायाधीशामार्फत न्यायालयीन चौकशी असेल किंवा SIT बसणं गरजेचं आहे, तरच
ह्याच्यामधनं कुठेतरी निष्पक्ष चौकशी होईल आणि सत्य समोर येईल. नाहीतर आज महाराष्ट्रातील ह्या लाखो विद्यार्थ्यांचा ह्या स्पर्धा परीक्षेच्या नोकर भरतीच्या प्रक्रियेवरनं विश्वास उडालेला आहे अक्षरशः. बरं, मला एक म्हणायचं आहे की पोलीस उपनिरीक्षकांनी ही जी परीक्षा आहे ती रद्द केलेली आहे. यात परत विद्यार्थ्यांचं नुकसान नाही आहे का? त्यांचा वेळ जातोय, त्यांची मेहनत जाते. नाही, 100% ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिक अभ्यास करून परीक्षा दिली होती त्यांचं नुकसान झालेलं आहे. परंतु त्यांच्यापेक्षा जे लाखो विद्यार्थी आहेत जे ह्या परीक्षांची तयारी करतात त्यांचा एक समोर पण एक विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे की ही परीक्षा अशा प्रकारे जर होत असेल तर. आणि मला वाटतं अपवादात्मक सुद्धा 85 प्रश्न येऊच शकत नाहीत, म्हणजे कॉपी पेस्ट होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे ह्याची चौकशी होणं गरजेचं आहे. आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार सरकार असेल हे किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते. कुठेतरी एक जुजबी चौकशी करायची, अधिकारी नेमायचा आणि कुठेतरी कागदी घोडे नाचवायचं असं हे करणार आहेत. पण तसं न होता ही CBI मार्फत चौकशी होऊ द्या किंवा हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत, निवृत्त न्यायाधीश त्यांच्यामार्फत चौकशी होऊ द्या आणि हे सत्य समोर येऊ द्या ना. कुणीतरी चूक केली आहे ना. असं कधी झालं आहे का महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये की 85 प्रश्न डायरेक्ट कुठल्या तरी एका खाजगी क्लासेसच्या ह्याच्यामधनं आलेत? मग हे सरळ दिसून येतं की ह्याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि हे दाबण्याचा प्रकार चालू आहे हा. तर त्यामुळे चौकशी तर झालीच पाहिजे. एकंदरीतच बघायला गेलं की दौंडच्या SRPF जो भरती आहे त्याच्यात मोठा घोळ जो आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे. आपल्यासोबत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणारे विद्यार्थी आणि MPSC राईट्सचे विद्यार्थ्यांचे जे राईट्स असतात त्यांचे सांभाळणारे निलेश निंबाळकर आहेत. त्यांनी ही संपूर्ण प्रकरणाची आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि पाहायला गेलं तर पोलीस उपनिरीक्षकांनी आता ही परीक्षा रद्द करण्याचे तसे आदेश दिलेले आहेत, तसेच चौकशीचे देखील आदेश दिलेले आहेत. मात्र या सगळ्यात बघायला गेलं तर जसेचे तसे प्रश्न उचलले कसे गेले, कोणी केले, हे जे महत्त्वाचे प्रश्न आहे ते सध्या अनुत्तरितच आहेत. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी हे प्रश्नसंच जो आहे, जी प्रश्नपत्रिका काढलेली आहे त्यांची चौकशी केली जाते का, त्यांच्यावरती काही कारवाई होते का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असंच म्हणावं लागेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.